लोक काय करतात, एखादं संकट आलं, एखादे प्रॉब्लेम्स आले तर स्वतःहूनच मारुतीचा धावा करतात किंवा स्वतःहूनच शनीच्या मंदिरात जातात. आता शनीचं मंदिर हा खूप मोठा विषय आहे. मूळ म्हणजे शनीला मंदिरच नको. मग लोक म्हणतात की मग आम्ही एवढं देवधर्म करतो, एवढं अध्यात्म करतो, आम्हाला रिझल्ट का मिळत नाही? तुम्ही जोपर्यंत तुमच्या ओरिजिनल कंटेंटला, जोपर्यंत तुमच्या ओरिजिनल एनर्जी सप्लायर जो आहे त्याला जोपर्यंत तुम्ही नतमस्तक होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती ऊर्जा प्राप्त होत नाही. आता कसं कळणार मला की मला कोणत्या देवाचं करायचंय? कारण आतापर्यंत तर जसं तुम्ही म्हणाला की काही अडचणी आल्या तर मी मारुतीच्या मंदिरात, शनिदेवाच्या मंदिरात जातो. पण जर असं मला समजा स्पेसिफिक मला त्याच देवाचं करायचंय, तर मला कसं कळणार की मला ह्या देवाचंच करायचंय? अध्यात्म सांगताना पण असं, आता आमच्या डोक्यात समजा आलं की याला दत्त महाराजांचं 7 प्रदक्षिणा मारायला सांगायच्या आहेत, पण आम्ही एक त्या फिक्शन ऑफ सेकंडमध्ये आम्हाला ती एनर्जी इथे जाणवते आणि त्या एनर्जीवरनं आम्हाला समजतं की ही ऊर्जा त्याला खरंच लाभदायक होणार आहे की तापदायक होणार आहे किंवा त्रासदायक होणार आहे, हे सुद्धा आम्हाला इथे बसून जाणवतं. जे लोक अध्यात्म, देवधर्म, गुरु ह्या सगळ्या गोष्टी मागतात, या लोकांची पर्सनॅलिटी आणि एनर्जी बघा. आय एम टॉकिंग अबाउट पर्सनॅलिटी अँड डॅम एनर्जी बघा, एनर्जी. आणि जे लोक अध्यात्म, देवधर्म ह्या गोष्टी मानत नाहीत त्या लोकांची एनर्जी बघा. आय एम टॉकिंग अबाउट एनर्जी. जसं आता युनिव्हर्समध्ये तुम्ही उपद्रव केला आणि नास्तिक केला, तर तुम्ही फिक्शन ऑफ सेकंडमध्ये एक्झिस्ट होणार आणि तुम्हाला देव तिथे धार्मिक बनवतो. स्पेसिफिक डिरेक्शनला जर टॉयलेट बाथरूम येत असेल आणि ते जर निगेटिव्ह रोल तिथे जर प्ले करत असेल, तर मग तसे त्याचे निगेटिव्ह सुद्धा रिझल्ट तिथे बघायला. तुमच्या कुंडलीमधला केतू खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, राहू इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, गुरु इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तुमच्या कुंडलीतलं अष्टम स्थान यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि ह्यामध्ये षष्ठ स्थान सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि न्यूमरोलॉजीमधले काही स्पेसिफिक नंबर्स आहेत, ते नंबर्स तुमच्या कंटेंटमध्ये असणं फार गरजेचं आहे. पण कुंडलिनी शक्ती जागृत करताना 2-3 चुका होतात. म्हणजे मेडिटेशन सगळ्यांनी केलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टची सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी तर तुम्हाला सांगेन की एक पेपर आणि पेन घेऊनच बसा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही पहिल्यांदा ऐकणार आहे आणि त्या खरंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर ते चेंजेस केले तर तुमचं आयुष्यही चेंज होईल. आणि मेन म्हणजे वास्तू रिलेटेडच नाही आहे हा पॉडकास्ट. वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, मेन गोष्ट म्हणजे एनर्जीजचा खेळ जो आहे, जो आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जसं कोण व्यक्ती एखाद्या घरात गेल्यानंतर त्यांना नेगेटिव्हिटी जाणवते, परत कितीही तुम्ही ट्राय केला तुमच्या घराला तुम्ही पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, पण काही ना काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे ना आपल्या लाईफमध्ये अडथळे येतात. तर ते काय येतात, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण ह्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. आणि जे आपले आजचे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे वास्तुकार भूषण सोनावणे सर. आणि ह्यांनी आत्तापर्यंत 35,000हून जास्त लोकांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे आणि त्यांचा खूप छान अनुभव आहे. 25 वर्षांचा त्यांचा एक्सपर्टीज त्यांची ह्या स्ट्रीममध्ये आहे, वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी. तर पॉडकास्ट मिस नका करू, पूर्ण एंडपर्यंत नक्की पहा आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आज माहिती पडणार आहेत पहिल्यांदा. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मी खूप उत्साहित आहे. तुम्हाला विचारायला बरेच प्रश्न आहेत आपल्याकडे, पण ज्या गोष्टी आपण आता पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी केल्या होत्या त्या मला असं आहे की मी स्वतः पहिल्यांदा ऐकल्यात. सो एनर्जीचा जो हा खेळ असतो ह्याविषयी तर आपण चर्चा करूच, पण त्याआधी जर माझ्याकडनं काही तुमचं इंट्रोडक्शन राहिलं असेल तर प्लीज ते तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगा. चालेल. नमस्कार, मी वास्तुकार भूषण सोनावणे. मी आलो आहे ठाणे हिरानंदानी इथून आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, लोशू ग्रिड स्क्वेअर, जिओमान्सी, हिलिंग, ब्रह्ममुहूर्त असे विषय घेऊन आपण गेले 25 वर्षाले प्रॅक्टिस करतो आहे आणि 35,000पेक्षा सुद्धा जास्त लोकांना मी सकारात्मक रिझल्ट आत्तापर्यंत ह्याच्या माध्यमातून दिलेला आहे. सर, सर्वात आधी प्रश्न तर आपण विचारूच, पण तुमची ही जर्नीची सुरुवात कशी झाली? आधीपासूनच तुम्हाला ह्यामध्ये इंटरेस्ट होता की काय असं घडलं तुमच्या लाईफमध्ये? ॲक्च्युली माझ्या करिअरमध्ये भरपूर डिस्टर्बन्स होते किंवा कुठल्याही गोष्टीला करायला बऱ्याचशा गोष्टी संघर्ष करावा लागत होता किंवा संघर्ष करायला लागतोच, म्हणजे तो काय प्रश्न नाही आहे. पण अशी कुठली तरी कारणे मीमांसा आपल्याकडे असायला पाहिजे किंवा अशी कुठली तरी गोष्ट
की बाबा हे आपल्याबरोबरच का घडतंय, हा प्रश्न नेहमी मला त्यावेळेला पडायचा, की हे जे सगळं घडतंय हे माझ्याबरोबरच का घडतंय, किंवा मी कोण आहे, किंवा माझ्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत, हे सगळं मग हे सगळं जाणून घेण्यासाठीची लागणारी जी गोष्टी होत्या, जी जर्नी होती, त्याचा शोध सुरू झाला. आणि तो सगळा शोध सुरू करता करता माझं पहिलं म्हणजे जसं मी आधीपासूनच मी आध्यात्मिक गोष्टीकडे असायचो, किंवा आधीपासूनच आध्यात्मिक गोष्टी मी करायचो खूप आधीपासूनच. कारण माझ्या घरी तसं वातावरणही होतं अच्छा, आध्यात्मिक हां. गोष्टींसाठी. आमच्याकडे आमची आजी पण गजानन महाराजांचं करायची. आईची आई, ते इकडची आजी म्हणजे दोन्हीकडच्या आजी आमच्या गजानन महाराजांचे भक्त होते. आणि आमची आईसुद्धा ह्यामध्ये अतिशय डेडिकेटली काम करायची. तर दुसरं म्हणजे आमचे वडीलसुद्धा सर्व आध्यात्मिक गोष्टी करण्याकडे त्यांचा कल होता, किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे, किंवा ज्या पण गोष्टी पारंपरिक पद्धतीने असायला पाहिजे ते लोक हे सगळं नेहमी करायचे. आणि बट ऑब्वियस आम्ही पण त्यांच्याबरोबर असायचोच. तर या सगळ्या गोष्टी होत असताना मला नेहमी असं वाटायचं, की जे आपण काही नकारात्मक गोष्टी मावर घडत आहेत, तर असं का होतंय, तर याचं उत्तर शोधण्यासाठी मी जेव्हा सुरुवात केली, हे सगळं होत होतं माझ्याबरोबर त्यावेळेला मी दत्त महाराजांचा डॅम शुअर भक्त होतो. आणि अच्छा. दत्त महाराजांच्या मंदिरात मी डेली 7 प्रदक्षिणा मारायचो. आणि दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन शांतपणे बसणे, ध्यान करणे वगैरे अशा गोष्टी पहिलेपासून मी आत्मसात केल्या होत्या. आणि मला या सगळं करतानाच मला वास्तुशास्त्र हा विषय म्हणजे फेंगशुई हा विषय खरं तर माझ्या जीवनामध्ये पहिला ओके. आला. आणि फेंगशुई या विषयाने माझ्या म्हणजे जीवनामध्ये हाहाकार माजवला असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळेला वास्तुशास्त्र म्हटलं तर आधीच खूप काही फार मोठा प्रपोगंडा नव्हता त्या काळामध्ये. अच्छा, मी हां. 2001-2002 ची गोष्ट करतोय. आणि फेंगशुई म्हटलं तर ते अजूनच काळबाह्य परिस्थितीमध्ये होतं. हां. मग ती सगळी जर्नी माझी खूप स्ट्रगलफुल होती. पण जसं पुढे मी सगळ्या गोष्टी शिकत गेलो, लर्न व्हाईल अर्न करत गेलो, माझ्या क्लायंट्सला रिझल्ट्स देत गेलो. माझ्या क्लायंट्सनी माझ्याकडे शिक्षणासाठी भरपूर पैसे वेळोवेळी खर्च केले. त्यांचं ते सगळं कर्ज मी 2006ला पूर्ण प्रॅक्टिस करून 2006-07ला मी ते कर्जही फेडलं. आणि 2007ला मी कमर्शियल कन्सल्टिंगसाठी सुरुवात केली. आणि 2006ला माझं लोकमत सखी मंचने एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, ज्यामध्ये जो डोंबिवलीला ब्राह्मण सभा इथे तो झाला. आणि ज्यामध्ये मी वास्तुशास्त्र या विषयावरती 45 मिनिट्स बोललो होतो. आणि ते खूप आवडलं. तो लेखसुद्धा लोकमतला आला होता आणि खूप जास्त चांगली ऑडियन्ससुद्धा माझ्याबरोबर क्रिएट झाली. मग ही सगळी जर्नी तशी पुढे सुरू झाली. पण नुसतंच वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, हिलिंग हे इथपर्यंत मर्यादित न ठेवता ह्या सगळ्याचं मूळ शोधण्याचं जे कारण होतं, की ह्या सगळ्याचं मूळ शोधण्याचा जो वे ऑफ द पॉईंट होता, तिथपर्यंत मला जायचं होतं. मग मला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु यासाठी लाभले. आणि त्यातले म्हणजे आता सर्व अधिकच म्हणजे गुरु आता कोणी बरोबर नाही आहेत. तर लास्ट गुरु जे होते माझे ते मला माझ्या माहितीप्रमाणे 2022ला या जगात नाही राहिले. ते माझे शेवटचे गुरु होते. आणि बाहेरच्या देशातनं ज्या लोकांबरोबर मी शिकलो होतो, त्यांमधले आता फार कोणी शिल्लक नाही आहेत माझ्याबरोबर. म्हणजे सांगायला मला खरं दुःख वाटतं या गोष्टीचं. पण त्यांनी मला जी गोष्ट कोर सब्जेक्ट जो होता तो मला सांगितला होता, की ज्या वेळेला भूषण तू एका मूळ पदावरती पोचशील, त्यावेळेला फक्त तू जे विद्या आणि ज्ञान संपादन केलं हे लोकांपर्यंत नुसतं नेण्यापेक्षा तुला जी शक्ती प्राप्त झाली, ज्यासाठी आम्ही अट्टहास केला, ज्यासाठी मी अट्टहास केला, ती शक्ती तुला प्राप्त जर झाली तर तू शक्तीवरती बोलशील. आणि तेच मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, की नुसतंच या सगळ्या गोष्टींचं म्हणजे या सगळ्यांच्या मागे एक इन्फिनाईट अशी स्टोरी, इन्फिनाईट अशी एनर्जी काम करते. आणि ती एनर्जीचा जो स्त्रोत आहे, मूळ स्त्रोत आहे, त्या स्त्रोतला जोपर्यंत आपण कनेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही असं मला वाटतं. नुसतं वास्तुशास्त्र करणं, ज्योतिषशास्त्र करणं किंवा टॅरोट कार्ड रिडिंग, हिलिंग, ब्रह्ममुहूर्त या सगळ्या गोष्टी नुसतंच करणं आणि एक स्पेसिफिक एनर्जी आपल्याला प्राप्त होणं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं जीवन सुसह्य होणं, हा जो प्रकार आहे, हा प्रकार आम्ही वास्तुकार गुरुच्या माध्यमातून अतिशय डेडिकेटली आणि अतिशय डॅम शुअर रिप्रेझेंट करत आहोत. आणि नुसतंच वास्तुशास्त्र करणे, मटेरियल विकणे किंवा आत्ता मार्केटमध्ये ज्या आपण काही गोष्टी चालू आहेत त्यापुरतंच मर्यादित न राहता, किंबहुना तसा उद्देशच नाही आहे आमचा. आणि लोकांना त्यांना त्यांची आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणं किंवा त्यांना त्यांची शक्ती, मूळ ऊर्जा स्त्रोत प्राप्त करून देणं, हा माझा फर्स्ट प्रायोरिटी आहे. मला माझ्या गुरूंना दिलेला हा शब्द आहे आणि तो मी शब्द पाळणारच. आणि मी आत्तापर्यंत
ज्या पण लोकांना कन्सल्टेशन देतो किंवा ज्या पण लोक, त्यावेळेला मी त्यांना नेहमी सांगतो की अध्यात्म करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेप्रमाणे करायला पाहिजे. तुमची जन्मतारीख ही तुमची मूळ शक्ती रिप्रेझेंट करते. लोक काय करतात, एखादं संकट आलं, एखादे प्रॉब्लेम्स आले तर स्वतःहूनच मारुतीचा धावा करतात बरोबर. किंवा स्वतःहूनच शनीच्या मंदिरात जातात. आता शनीचं मंदिर हा खूप मोठा विषय. मूळ म्हणजे शनीला मंदिरच नकोय. म्हणजे आज आपण इतर ठिकाणी सगळे शनीचे मंदिरं बघतो, बरोबर. पण जिथे मूळ स्थानी तिथे शनीला मंदिर कुठे? शनी शिंगणापूरमध्ये. शनीला अध्यात्म नकोच आहे. शनी म्हणत नाही अध्यात्म करा म्हणून, किंवा शनी म्हणत नाही शनी फक्त म्हणतो की तुम्ही कर्म करा, त्याचे रिझल्ट तुम्हाला मी देणार. बरोबर. किंवा शनी ही कर्माची देवता आहे आणि लोक त्याच्या मागे अवडंबर जे निर्माण करतात. तर त्याचमुळे मला वाटतं जसं शनी देवाचं जे मूळ स्थान आहे तिथे वेगवेगळे प्रकारचे अकालनीय घटना घडत असतात. तो शनिदेवाचा खरं तर तो शनिदेवाचा कोपच म्हणावा लागेल. म्हणजे हा एक मोठा विषय त्याच्यामध्ये येतो. आणि मी नेहमी म्हणतो की तुमचे थोडेसे काही वेगळे दिवस चालू झाले लोकांचे की स्वतःहूनच शनी महाराजांच्या मंदिरात जाणे, स्वतःहून काही करू नका. आता एखादी गाडी बिघडली तर आपण बोनेट उघडतो, स्वतःहून काम करतो का त्याच्यामध्ये जाऊन? तर त्याला आपण एक्सपर्टला दाखवतो आणि त्याला विचारतो, त्याचं गायडन्स घेतो आणि त्याप्रमाणे तिला बरी करतो किंवा ठीक करतो. किंवा अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत. तर माझं म्हणणं नेहमी हे असतं, मग लोक म्हणतात की मग आम्ही एवढं देवधर्म करतो, एवढं अध्यात्म करतो, आम्हाला रिझल्ट का मिळत नाही? तुम्ही जोपर्यंत तुमचा ओरिजिनल कंटेंटला, जोपर्यंत तुमच्या ओरिजिनल एनर्जी सप्लायर जो आहे त्याला जोपर्यंत तुम्ही नतमस्तक होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती ऊर्जा प्राप्त होत नाही. हे डॅम शुअर आहे. कारण ती जी ऊर्जा असते ती तुमच्या पूर्व कर्माप्रमाणे आलेली असते. ती जी ऊर्जा असते ती तुमच्या पूर्व जन्माप्रमाणे आलेली असते. तुम्ही कुठल्या तरी जन्मामध्ये त्या एका मूळ शक्तीची आराधना केलेली असते आणि ती शक्ती तुम्हाला इथे पुढे कॅरी फॉरवर्ड करायला लावते. अच्छा. तर असा तो सगळा सब्जेक्ट आहे आणि तीच तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा रिप्रेझेंट करते. त्याचप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे. मग लोक भलत्या गोष्टीने काही करतात आणि मग म्हणतात की आम्ही एवढं अध्यात्म केलं आणि आम्ही एवढे देवधर्म केलं, आम्हाला काही रिझल्ट मिळत नाही. तर जोपर्यंत आता तुम्हाला जर पुण्याच्या दिशेने जायचं असेल तर नाशिकच्या दिशेने प्रवास करून चालणार नाही. तर तुम्हाला ते योग्य दिशेनेच प्रवास करायला. काय असतं, लोकांना स्पीड पाहिजे पण डिरेक्शन नकोय. मी म्हणतो स्पीड कमी असलं तरी चालेल पण डिरेक्शन योग्य पाहिजे. तुम्ही डिरेक्शन योग्य असेल तुमची तर तुमची ग्रोथ थोडी का होईना पण मूळ दिशेने होत राहील. आणि अंतर्ज्ञानाची प्राप्ती ही एक जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये तुम्हाला तुमची मूळ ऊर्जा प्राप्त झाली, तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप प्राप्त झालं तर तुमच्या जीवनातले सर्व प्रकारचे प्रश्न तिथे नाहीसे होतात आणि तुम्ही एक खऱ्या अर्थाने एक समृद्ध आणि एक शांतमय आणि एक खूप रिअलिस्टिक लाईफ, एक वास्तविक जीवन तुम्ही तिकडे जगू शकता. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही माझ्या मागे लागू नका, कारण मी माझ्या देवाच्या मागे लागलोय आणि मी माझं जे अध्यात्म आहे, माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या लेवलला जगतो आहे. तुम्ही माझ्या मागे लागू नका. मी तुम्हाला जे देवाचं करायला सांगतो तुम्ही त्या देवाच्या मागे लागा. बरोबर. मी तुम्हाला त्या दिशेला दाखवते तर तुम्ही त्या दिशेकडे बघा ना की माझ्याकडे बघा. लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत. मी म्हणतो तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका. मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स, प्रॉपर एनर्जी आणि प्रॉपर मार्गदर्शन करायला तयार आहे. फक्त तुम्ही त्या डिरेक्शननी जायला पाहिजे. मी तुम्हाला प्रॉपर नेव्हिगेट करायला तयार आहे आणि मी फक्त एक स्टार्ट करून देणारा माणूस आहे. नंतर तुम्हाला तुमचं एनर्जीच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. असा तो प्रकार आहे. तुमची एनर्जी एकदा तुम्हाला कनेक्ट झाली ना मग परत तुम्हाला सारखं माझ्याकडे यायची गरज नाही. ज्यावेळेला परत ब्लॉकेजेस क्रिएट होतील त्यावेळेला तुम्हाला माझी आठवण आली तर तुम्ही येऊ शकता. असं आता कसं कळणार मला की मला कोणत्या देवाचं करायचंय? कारण आतापर्यंत जसं तुम्ही म्हणालात की काही अडचणी आल्या तर मी मारुतीच्या मंदिरात नाही शनिदेवाच्या मंदिरात जातो, पण जर असं मला समजा स्पेसिफिक मला त्याच देवाचं करायचंय तर मला कसं कळणार की मला ह्या देवाचंच करायचंय? प्रत्येक व्यक्तीचं डेट ऑफ बर्थ मध्ये 2 नंबर असतात. मी म्हणतो 3 नंबर असतात. इतर लोक म्हणतात 2 नंबर असतात. कोणी म्हणतात त्याला मास्टर आणि ब्लास्टर, म्हणजे मी त्यांना मास्टर आणि ब्लास्टर म्हणतो. बाकीचे लोक ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हणतात. तर ड्रायव्हर आणि कंडक्टर हा शब्द मला अतिशय लोकल वाटतो त्यामुळे मी तो वापरत नाही. त्यामध्ये खूप मोठे न्यूमरोलॉजिस्ट हा शब्द वापरतात. का वापरतात मला कळत नाही. थोडं प्रेशियसनेस थोडं ठेवायला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये आपण, असं मला पर्सनली वाटतं. आणि मी नेहमी म्हणतो की मास्टर ब्लास्टर एक असतो आणि एक ग्रँड मास्टर असतो. तर ग्रँड मास्टर इट इज माय ओन सिक्रेट. ओके. आणि माझ्याकडे अजून एक तिसरं सिक्रेट असे, माझ्याकडे एक अबंडन्स नंबर पण आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक अबंडन्स नंबर असतो. जो नंबर त्याला वारंवार दिसला की त्याच्याकडे ती शक्ती आकर्षित होत राहते आणि त्याच्याबरोबर त्या घटना घडत राहतात. म्हणजे उदाहरणार्थ एक सारखा रंग दिसला
की आपल्याला एनर्जेटिक वाटतं किंवा एखादा सारखा रंग दिसला की आपल्याकडे धन आकर्षित होतं, हा. सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, सकारात्मक लोक आकर्षित होतात, सकारात्मक घटना आकर्षित होतात, सकारात्मक वास्तू आकर्षित होतात. तर मग हे तसंच तर अबंडन्स नंबर पण काम करतं. मग अबंडन्स नंबर इट इज ऑल्सो ओन सिक्रेट. आणि जसं ग्रँड मास्टर आहे तो पण आमचा ओन सिक्रेट आहे. तर त्यांनी ह्याच्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात बरोबर. आणि वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळे आम्ही आमचे कमर्शियल पार्ट जे ते वेगळे ठेवले. सॉरी टू से देअर. पण मग आता राहिला मास्टर आणि ग्रँड मास्टर. तर प्रत्येक व्यक्तीचे मुलांक आणि भाग्यांक हा सगळ्यांना माहिती आहे. पॉडकास्ट जे बघतात त्यांनाही माहिती आहे मुलांक आणि भाग्यांक काय भानगड आहे. पण त्याच्याशी रिलेटेड असलेले उपाय करणं हे मात्र आम्ही खूप शिताफीने आणि खूप सिस्टमॅटिक पद्धतीने सांगतो. तर एखाद्या व्यक्तीला आम्ही सांगताना काय होतं, ज्या वेळेला तुम्हाला अंतर्ज्ञानाची प्राप्ती होते, म्हणजे तुमचं थर्ड आय चक्र शूट होतं किंवा तुम्हाला क्राऊन चक्राची आज्ञा असते किंवा तुमचे व्हायब्रेशन्स त्या लेवलला पोहोचलेले असतात, तर ह्यामध्ये तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीशी तुम्ही बोलता त्यावेळेला तुमचे हे जे हात आहेत या हातांच्या माध्यमातून काय ऊर्जा स्त्रोतांचा अनुभव होतो. त्या ऊर्जा स्त्रोतांच्या अनुभवावरनं समोरची व्यक्ती राईट डिरेक्शनला आहे की रॉंग डिरेक्शनला आहे हे आम्हाला इथे बसून कळतं. मग एखाद्या व्यक्तीला आम्ही प्रॉपर वेने गाईड करतोय तर मग आम्हाला ती एनर्जी इथे कळते. एखाद्या व्यक्तीला रॉंग डिरेक्शनने चाललाय तर मग ती एनर्जी आम्हाला इथे कळते. आता समोरची व्यक्ती आमच्याशी खोटं बोलत असेल तर ती 1 सेकंदात आम्हाला कळते की समोरची व्यक्ती स्टोरी जी सांगते ती खरी आहे का खोटी आहे किंवा कितपत खरी खोटी असू शकते. म्हणजे हे सगळं तो प्रकार झाला. मग आता हे सगळं करताना जसंच अध्यात्म सांगताना पण असतं. आता आमच्या डोक्यात समजा आलं की याला दत्त महाराजांचं 7 प्रदक्षिणा मारायला सांगायच्या आहेत. पण आम्ही त्या फिक्शन ऑफ सेकंडमध्ये आम्हाला ती एनर्जी इथे जाणवते आणि त्या एनर्जीवरनं आम्हाला समजतं की ही ऊर्जा त्याला खरंच लाभदायक होणार आहे की तापदायक होणार आहे किंवा त्रासदायक होणार आहे हे सुद्धा आम्हाला इथे बसून जाणवतं. बरं, हे मला एकट्याला जाणवतं का आणि पृथ्वीवरती काय हे जाणवणारा मी एकटा आहे का असातला काही भाग नाही आहे. असे आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये असंख्य लोक होऊन गेले. आपले एक गणित तज्ज्ञ होते, गणिताचे खूप मोठे विशारद जे होते, तर रामानुज हे स्वतः एवढे मोठे गणित तज्ज्ञ होते आणि त्यांना सुद्धा गणितामध्ये काही गोष्टी अजून पुढे शिकायच्या होत्या. परत बाहेरच्या देशात जायचं होतं आणि ते शिकायचं होतं आणि पुढे काही गोष्टी करायच्या होत्या. तर त्यावेळेला त्यांना हेल्थ साथ देत नव्हती आणि तर त्यावेळेला ते स्वतः साक्षात कुलदेवतेपुढे, त्यांच्या स्वतःच्या कुलदेवतेपुढे त्यांनी मला वाटतं काही दिवस साक्षात ध्यानधारणा मेडिटेशन केलं होतं आणि त्यावेळेला त्यांना तिचा अनुग्रह प्राप्त झाला होता. आणि तो अनुग्रह प्राप्त झाल्याशिवाय असं त्यांनी म्हटलं होतं की जोपर्यंत माझी कुलदेवता देवी मला तो अनुग्रह प्राप्त करून देत नाही तोपर्यंत मी हा निर्णय पुढे यशस्वीरित्या किंवा सकारात्मकरित्या घेणार नाही आणि त्याला पुढे नेणार नाही. तर तसं त्या रामानुजांना पण 3 ते 4 दिवसानंतर त्या शक्तीचा प्रतिपात झाला होता आणि तो शक्तीचा प्रतिपात झाल्यानंतरच त्यांनी तो डिसिजन, तो निर्णय तिथे घेतला असं त्यांच्या गोष्टीमध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय माझ्या एकट्याबरोबर घडतात अशातला भाग नाहीये. तुम्ही म्हणजे मला तर खरं हेच सांगायचंय, मला माझ्या गुरूंचा अट्टहास हाच होता की तुम्ही फक्त भूषण तुम्ही इथपर्यंत फक्त राहू नका, तर ह्याची पुढची जर्नी खूप मोठी आहे आणि तिथपर्यंत तुम्ही जायला पाहिजे असं मला नेहमी असं त्यांना पण नेहमी वाटायचं, असं ते नेहमी म्हणायचे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही लोकांना हे सांगू नका, लोकांना तुम्ही ते सांगा जे तुम्हाला प्राप्त झालं. म्हणजे हा एक ट्विस्ट आहे माझ्या स्टोरी मधला. आणि ही एनर्जी मला प्राप्त झाली माझ्या वयाच्या 38व्या वर्षी. म्हणजे मला माझ्या वयाच्या 38व्या वर्षी ही ऊर्जा प्राप्त झाली आणि ही ऊर्जा हाय झाली माझ्या वयाच्या 42व्या वर्षी. आणि नाव आय एम रनिंग 45. तर 42ला ही ऊर्जा हाय झाली आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडले. खरं तर 38व्या वर्षीच माझ्या जीवनात बदल घडले, फार मोठे बदल घडले. पण ते सगळे आध्यात्मिक बदल आहेत. ते म्हणजे तुम्ही त्याला जर भौतिक गुणांवरती तपासायला जाल तर तसे ते दिसणार नाही. लोकांना काय वाटतं की ग्लॅमरनेस आला किंवा धन आलं किंवा खूप लक्झरी आली किंवा हे सगळं येणार. हे सगळं तुमच्या सगळ्या ओऱ्यामध्ये ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला प्राप्त होतातच. पण मूळ त्याची जी स्थान आहे किंवा मूळ त्या शक्तीचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पहिले तुम्ही पार पाडायला पाहिजे किंवा बजावायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी नेहमी म्हणतो की परत आपण कम टू द पॉइंट या स्टोरीवरती येऊया की डेट ऑफ बर्थमध्ये तुमची ऊर्जा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला माझ्याकडे वारंवार यायची गरज नाही. तुम्हाला गो अहेड इन ऑन द स्टेप पुढे करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. पण तुम्हाला ती मूळ ऊर्जा प्राप्त होते. मग हे आम्हाला कसं कळतं तर आम्हाला ते व्हायब्रेशन्स आधी येतात. समजा लाईनीत असे 10 लोक जर उभे केले तर लाईनीत 10 लोकांच्या पण गोष्टी आम्हाला
समजतात, प्राप्त होतात. मग एक एक्झाम्पल छोटंसं देतो मी. त्या दिवशी मी लिफ्टवरनं वरती चाललो होतो, रात्री मला वाटतं 11 11:30 वाजले होते आणि मी बाहेरून ट्रॅव्हल करून आलो होतो आणि एक व्यक्ती माझ्याबरोबर लिफ्टमध्ये आली आणि मी एक ते 3 सेकंदात मी त्या व्यक्तीला म्हटलं की तुम्ही बिल्डर आहात का? तर ती म्हटली हो. तुम्हाला कसं कळलं? म्हटलं मी ॲस्ट्रॉलॉजर आहे. तर त्यांनी माझं कार्ड वगैरे घेतलं, सगळं आमच्या गोष्टी झाल्या सगळ्या. 2 मिनिटं थांबून आम्ही बोललो सुद्धा फार छान. पण म्हणजे असं होतं की एखादी व्यक्ती मला भेटली ना, मी त्यांना नेहमी म्हणतो की असं मला जाणवलं तर मी त्यांना सांगतो की तुम्ही रोज सकाळी उठताना आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. किंवा म्हणजे मला त्यांची जी स्टोरी आहे ना, जे लगेच इंट्युशन येतं तुम्ही सांगता त्यांना. करेक्ट. तर मला त्याच्या मागचं जी हिंड आहे ती आधीच येते. आता ह्याला कसं आहे, मग मी सकाळी 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती उठतो. 3:30 ते 4:30 मेडिटेशन करतो, ध्यानधारणा करतो. त्याच्यानंतर माझ्याकडे जे पण क्लायंट्स असतात त्या क्लायंटचा डेटा मी मागवलेला असतो. डेट ऑफ बर्थ आणि फोटो त्यांच्याकडनं मागवलेले असतात त्यांचं सगळ्यांचं मी बघतो. का तर माझ्याकडनं इथून पुढे सगळ्यांची कामं चांगली व्हावी. आधी मी कटाक्षाने या गोष्टी केलेल्या आहेत आणि अजूनही मी याच्या पुढे अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा, अजून खूप जास्त चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर मी ते बघत असतो की यामध्ये एखादी केस डिफॉल्ट नाहीये ना, किंवा एखादी केस म्हणजे 1000मध्ये 3 केसवरती मी काम करू शकत नाही. म्हणजे 97.99% कन्व्हर्सेशन माझं आहे. तर पण ते 3 ते 4 केस असतात ना, त्या देवाच्या केस असतात. मग त्या देवाच्या केसमध्ये मला सुद्धा हात टाकायची अथॉरिटी नसते. पण मला गुरूंचा आदेश असा आहे की कुठल्याही त्या नकारात्मक केस तू घ्यायच्या नाही ज्याच्यावरती देवाचा हस्तक्षेप असेल. आणि देवाचा हस्तक्षेप असलेल्या केस जर तू घेतल्यात तर मग गोष्ट वेगळ्या होऊन जातात. ते कसं ओळखता तुम्ही? तेच आम्हाला त्याचे व्हायब्रेशन्स येतात. अच्छा. तर ते व्हायब्रेशन्स आल्यामुळे त्या गोष्टी आम्हाला समजतात. मग तुम्ही सांगून टाकता की आम्ही सांगून टाकतो की आम्ही काही तुमच्या केसवरती काम करू शकत नाही. किंबहुना इनिशियली 1-2 उपाय सांगतो त्यांना, आम्ही 2-4 उपाय सांगतो, ते तुम्ही करून बघा. ज्यावेळेला तुमची केस रेज होईल त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे या. अच्छा. मग जर देवानी तुम्हाला होकार दिला तर मी काम करू शकेन, जर देवानी तुम्हाला नकार दिला तर मी काम करू शकणार नाही. बरं, ह्या सगळ्या केसमध्ये देव 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 म्हणजे काय? तर देव म्हणजे एनर्जी आहे. ही आत्ता आपल्या आजूबाजूला ज्या पण काही घटना घडत आहेत त्या एकतर डिस्ट्रक्टिव्ह सायकल, क्रिएटिव्ह सायकल, नाही तर कंट्रोलिंग सायकलवरती घडतायत. मग हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. कारण ऍक्सिडेंट झाला तर डिस्ट्रक्टिव्ह सायकल आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला सारखी नाही 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 म्हणते, म्हणजे एखाद्या गोष्टीला अटेम्प्ट असतो, 1 किंवा 2 अटेम्प्टमध्ये त्या गोष्टी व्हायला पाहिजे, किंवा फार फार तर 3 अटेम्प्टमध्ये त्या गोष्टी व्हायला पाहिजे असं मी म्हणतो. म्हणजे या शक्तीच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट जर तुम्हाला करावे लागत असेल तो उपद्रव असतो. म्हणजे मग ते गोष्टी पुढे घडणार नसतात आणि तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाता असा त्याचा अर्थ होतो. पण कंट्रोलिंग सायकल सुद्धा तिथे काम करते असं त्याचा अर्थ होतो. मग कंट्रोलिंग सायकल जर तुम्हाला कंट्रोल करते तर तुम्ही यू हॅव टू एक्सेप्ट इट युअर कंट्रोलर्स. मग यू हॅव टू एक्सेप्ट इट युअर प्रॉस्परिटी. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट होतीये तर तुम्ही तेही लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या गोष्टी पुढे शक्य होत आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला पुढे करायला पाहिजे. मग सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून ज्या पण चांगल्या गोष्टी त्या आपण करायचा प्रयत्न करत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सकाळी कुठली गोष्ट करायला बाहेर पडतो किंवा एखादा उद्देश घेऊन बाहेर पडतो तर तो उद्देश कधी होत नाही, तिसरीच गोष्ट होते. असं बरेच वेळा अनुभव आपल्याला येतो. आपण घरातून ठरवून निघतो की आता आपल्याला व्हेन्यू विकत घ्यायची आहे आणि आपण शोरूमला जातो आणि क्रेटा विकत घेऊन येतो. असं का होतं? किंवा घरातून बाहेर पडताना आपण ठरवलेलं असतं की आपल्याला सो अँड सो ठिकाणी 2 BHK विकत घ्यायचं, पण आपण जेव्हा प्रत्यक्षात काही गोष्टी करायला जातो त्यावेळेला त्या होत नाही, त्याच्याऐवजी तिसऱ्या गोष्टी होतात. असं एक सिंपल, आपण दररोज जातो रस्त्याने, मंडे टू फ्रायडे ट्रॅफिक असतं आणि आपण विचार करूनच जातो आज ट्रॅफिक आहे, पण त्या दिवशी नेमकं ट्रॅफिक नसतं. करेक्ट. मग ह्या गोष्टी कोणाच्या हातात आहेत? तुमच्या आमच्या हातात आहेत. सम काइंड ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द एनर्जी की ती सगळ्या गोष्टी ऑपरेट करते सक्सेसफुली. ह्या तर गोष्टी मान्य कराव्या लागतील. दुसरी मी अजून एक गोष्ट सांगतो. जे लोक अध्यात्म, देवधर्म, गुरु ह्या सगळ्या गोष्टी मानतात, या लोकांची पर्सनॅलिटी आणि एनर्जी बघा. आय एम टॉकिंग अबाउट पर्सनॅलिटी अँड डॅम एनर्जी बघा, एनर्जी. आणि जे लोक अध्यात्म, देवधर्म ह्या गोष्टी मानत नाहीत त्या लोकांची एनर्जी बघा. आय एम टॉकिंग अबाउट एनर्जी. दोघांचे फोटो तुम्ही बघा. म्हणजे मी म्हणतो की नास्तिक व्यक्तीच खरा आस्तिक आहे, कारण तो सगळ्या गोष्टी टाऊन सुलाखून परखून बघतो की खरंच ह्या गोष्टी आहेत का. पण असल्यानंतर मग त्यांनी सरेंडर व्हायला पाहिजे, बरोबर की? पण ते होत नाही. मग त्यावेळेला ती एनर्जी त्यांच्यातली सक होते, ही एनर्जी सक होते. आणि मग त्यांच्यावर जसे घटना घडतात का बघा, देव आहे हे सांगणारा पण देवच आहे,
आणि देव नाहीये हे सांगणारा पण देवच आहे. हा. पण दॅट कॉल मीन्स त्या व्यक्तीने तेवढे एक्झिस्टन्स ठेवले पाहिजेत आणि त्यांनी कुठल्या तरी एका शक्तीला सरेंडर व्हायला पाहिजे. बरोबर. कारण हे जे चालवणारं सगळं जे आहे हे कोणी ह्याच्यावरती कोणाचं कंट्रोल आहे का? नाहीये. मग उपद्रव जर जास्त उपद्रव केला तर मल्टी युनिव्हर्समध्ये हे सगळं काम होत आहे. आणि जर तुम्ही जास्त उपद्रव केला, म्हणजे एक गोष्ट तुम्हाला अजून सांगतो मी, बघा तुमच्या लक्षात येते का, ही आहे ना, ही कोणाची तरी हे जे सगळं चाललंय ना, बरोबर, ब्रह्मांड, हा, हे सगळं जे चाललंय ही कोणाची तरी मेमरी आहे. ओके. आणि ही मेमरीचा आपण एक छोटासा पार्ट आहोत. Yes. एकदम छोटासा, पण ती बरोबर आपल्याला रीड करते, डिटेक्ट करते की आपण त्या डिरेक्शनला चाललो आहोत का. आणि जर आपण सारखं रॉंग डिरेक्शनला जात असो आणि तिच्या दृष्टीने जर आपण उपद्रव करत असो, ती फिक्शन ऑफ सेकंड मध्ये आपल्याला आउट ऑफ एक्झिट करते. ओके. फिक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही या युनिव्हर्स मधून डायरेक्ट दुसऱ्या युनिव्हर्समध्ये, आणि जर तुम्ही या युनिव्हर्समध्ये श्रीमंत असाल तर दुसऱ्या युनिव्हर्समध्ये तुम्हाला ती भिकारी बनवणार. म्हणजे माणूस जेव्हा मरतो, सिम्पल. म्हणजे मला पण हे कुठे ना कुठे असं वाटतं की जसं आपलं कर्तव्य, म्हणजे आपला जो जन्म झालाय तो एका गोष्टीसाठी, समजा जर मला कोणाला ज्ञान द्यायचंय तर आपण जर ज्ञान देत नाहीये एक टाइमापर्यंत, तर युनिव्हर्सला नाही, हे ज्या उद्देशाने पाठवलं ते करतच नाही, तो डायरेक्ट. करेक्ट. हा, करेक्ट. आणि असंच नाही तर जसं तुम्ही आता इथे, समजा तुम्ही इथे आत्ता या क्षणाला उपद्रव करताय आणि तुम्ही नास्तिक, देव नाही किंवा नेचर नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हे बघा, हे जे सगळं आहे ना, हे क्वांटम फिजिक्स जेवढं वर्क करतं, म्हणजे क्वांटम फिजिक्सला जेवढं तुम्ही ट्रस्ट करता ना, तेवढंच तुम्हाला स्पिरिच्युअलिटीवरती पण ट्रस्ट करायला पाहिजे. कारण एका सेकंदाच्या 10व्या भागाला अध्यात्म काम करतं, एका सेकंदाच्या 100व्या भागाला पण अध्यात्म काम करतं, आणि एका सेकंदाच्या 1000व्या भागाला पण काम करतं. पण तुमची तेवढी पॉवर आहे का तेवढं डीप उतरण्याची? तरच ते तुमच्या बरोबर होणार आहे, नाही तर काही होणार नाही. बरोबर. कारण डॉक्टर पण शेवटी बोलतो देवच वाचू शकतो. हा, मग हे बघा, शरीरातनं आत्मा बाहेर पडतो हा फक्त मृत्यूच्या वेळीच का? नाही, एनलाइटमेंट मध्ये शरीरातनं अनेक वेळा बाहेर पडतो. ओके. ही जी जर्नी आहे ना, ह्यामधनं अनेक वेळा तो बाहेर पडतो. आता हे खूप, आता हे सगळं बोलायला गेलं तर खूप विशाल, हा वेगळा टॉपिक आहे, पूर्ण डीप आहे, डीप होईल. तर ते आपण सेकंड पार्ट मध्ये करूया. पण आत्ताचा मूळ विषय आपला हा आहे की जसं आत्ता युनिव्हर्समध्ये तुम्ही उपद्रव केला आणि नास्तिक केला, तर तुम्ही फिक्शन ऑफ सेकंड मध्ये एक्झिस्ट होणार आणि तुम्हाला देव तिथे धार्मिक बनवणार. हा, ओके. आणि तिथे तुम्ही कम्प्लिटली स्पिरिच्युअल असणार. हा एक सेगमेंट झाला आणि तिथे तुम्हाला देव तशा गोष्टी तुमच्याबरोबर घडवणार. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, आपण जे एनलाइटमेंट मी का म्हणतो माहितीये का, म्हणजे तुम्ही तुमच्या मूळ शक्तीला प्राप्त का करा सांगतो. तुमच्या बरोबर ज्या पण घटना या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्या तुमच्या बरोबर का घडल्या हा प्रश्न कधी तुम्हाला पडत नाही का? बरोबर. मग त्या का घडल्या हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ती शक्ती प्राप्त करायला पाहिजे. आणि ती शक्ती मी वास्तुशास्त्रातनं प्राप्त करून देतो. ती शक्ती मी तुमच्या डेट ऑफ बर्थच्या न्यूमरोलॉजीमध्ये प्राप्त करून देतो. ती शक्ती मी तुम्हाला तुमच्या कुंडलीच्या अभ्यासावरनं प्राप्त करून देतो. ती शक्ती मी तुम्हाला ध्यानधारणा मेडिटेशनच्या माध्यमातून प्राप्त करून देतो. ती शक्ती मी तुम्हाला टॅरोट कार्ड रिडिंगच्या माध्यमातून प्राप्त करून देतो. ती शक्ती मी तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या ऊर्जेच्या शक्तीने ते प्राप्त करून देतो. म्हणजे ह्या सगळ्याचा जो वापर आहे ना, ह्या ज्ञानाचा जो वापर आहे ना, हा ती शक्ती प्राप्त करून देण्यासाठी खरा तर झालेला आहे. पंचमहाभूत, 9 ग्रह, टॅरोट, जे पण स्पिरिच्युअल गाईड आहे. पण या सगळ्याचा उपयोग आजच्या तारखेला इकडे कलियुगामध्ये असा होतोय का हा प्रश्न मला सर्वांना विचारायचा आहे. तुम्ही सगळे आध्यात्मिक आहात, मी आध्यात्मिक आहे. तुम्ही सायन्स सांगताय लोकांना, मी स्पिरिच्युअल सायन्स सांगतोय लोकांना. पण मूळ उद्देश जो आहे म्हणजे वास्तुशास्त्र सांगणे आणि अंतरात्म्याची प्राप्ती करण्यासाठी वास्तुशास्त्र सांगणे, या दोन गोष्टींमध्ये तफावत आहे. जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. एवढं मी डेफिनेटली सांगू शकतो. सर, इतकं आता तुम्ही अंतरात्म्याबद्दल सांगितलं, हे तर आपल्या प्रेक्षकांना समजलं. पण वास्तुशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे हा एक वेगळाच आहे. आता ह्यामध्ये डिरेक्शन्स काम करतात. साऊथला हे असलं पाहिजे, वेस्टला हे असलं पाहिजे. पण
तुमचं वास्तुशास्त्र हे कसं असतं, कारण तुम्ही सगळं एनर्जीज बरोबर खेळता, सो ह्याबद्दल जरा सांगा, तुम्ही कसा बिलीव्ह करता वास्तूवरती? 2 गोष्टी आहेत. पंचमहाभूतांचं सायन्स आहे एवढं सगळ्यांना मान्य करावंच लागेल. म्हणजे 5 एलिमेंट्स तर मान्य आहेत. म्हणजे माणूस आस्तिक असो नास्तिक असो, बरोबर. पाणी पिल्यावर ताण भागते, Yes. वॉटर एलिमेंट. हो. तुम्हाला जेवण बनवण्यासाठी अग्नी लागतो, दॅट द फायर Fire एलिमेंट. पाणी पिण्यासाठी तुम्हाला काचेचा ग्लास लागतो, गोज टू द अर्थ एलिमेंट. बरोबर की नाही? आणि तुम्हाला एखादी गोष्ट म्हणजे तुमचं म्युझिक तुम्ही ऐकता, देस गोज टू द मेटल एलिमेंट. बरोबर की नाही? आणि तुम्हाला आजूबाजूला ग्रीनरी लागते, फ्लॉवर्स लागतात, Yes. स्मेल लागतो, वूड एलिमेंट. मग इट इज द एक्झिस्ट ऑफ द ऍक्च्युअल 5 एलिमेंट्स इन युअर लाईफ. करेक्ट. बरोबर आहे. मग आता राहिलं तुमच्या उंबरठ्याच्या आतमध्ये येणारे जे एलिमेंट्स असतात ते व्यक्तीच्या माध्यमातून येतात. दिस इज माय फर्स्ट लेसन इन माय वास्तू कोर्स. ओके. म्हणजे 2002ला मला जे मिळालं ते मी तुम्हाला सांगतोय. तर उंबरठ्यामध्ये येणारी व्यक्ती जे असतात त्या तुमचे एलिमेंट्स असतात, वास्तूमध्ये येणारे एलिमेंट्स असतात. आणि गॅलेक्सीमधनं येणारे एलिमेंट्स असतात ते तुमच्या वास्तूसाठी लागणारे एलिमेंट्स असतात. तर ह्यामध्ये मी जर म्हटलं की मुख्य दरवाजामध्ये उभे राहा आणि तिथून तुम्हाला आकाश दिसतंय का हे बघा, आणि गॅलरीमध्ये उभे राहा आणि तिथून तुम्हाला आकाश दिसतंय का बघा. तर मी तुम्हाला आत्ता सांगतो 60 to 70% लोक म्हणतील की गॅलेक्सी आम्हाला डोअरमधनं दिसत नाहीये, विंडोमधनं दिसते. मग वास्तुशास्त्र अप्लाय कुठून करायला पाहिजे आपण? विंडोमधनं. बरोबर की नाही? डोअरमधनं अप्लाय करायचं का विंडोमधनं अप्लाय? तर माझं वास्तुशास्त्र मी विंडोमधनं अप्लाय करतो, कारण तिथून एनर्जी येते. इथून एनर्जी येते. पण त्याच्यानंतर मग 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन. बरं, आता 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन वगैरे असं काय म्हटलं की लोकांच्या डोक्याला मुंग्या येतात किंवा काय भानगडे समजा डोक्यावरनं जातात. हा, ते सगळं डोक्यावरनं जाणारच ना. ते रिअल आहे. येस येस. जे रिअल आहे ते डोक्यावरनं जाणार. तुम्हाला बघा मी सांगतो, माझी यंत्राला पण मान्यता आहे, मूर्तीला पण मान्यता आहे, पिरॅमिड्स आहे, क्रिस्टल्स आहे, सगळ्या गोष्टीला मला मान्यता आहे. पण भाजीमध्ये चव चांगली लागते म्हणून मीठ जर 3 चमचे टाकलं तर चालेल का? नाही नाही. बरोबर. तर तेवढ्या पुरतच लागतं ते. तुम्ही पार अगदी त्याचं बिझनेसच करायचं तर सांगून करा ना. मग मी तर सांगून करतो बिझनेस. तर मी सांगून करतो की बाबा आपल्याला या केसमध्ये एवढं हे गोष्टी लागणार आहे. मग त्याचे पॅरामीटर्स आहेत की नाही काय? बरोबर. आता काय होतं, लोक 70% मार्केटमध्ये सध्या लोक 70% माल विकतात, 30% वास्तुशास्त्र करतात. आणि काय वास्तुशास्त्र करतात काय? मी ऑलमोस्ट जेवढे पण ब्रँड्स आहेत ना मार्केटमधले, त्याच्यातले ऑलमोस्ट सर्व प्रकारचे क्लायंट्सकडे मी जाऊन आलेलो आहे. सगळ्यांची नावं मी काय घेत नाही, माझ्याकडे वेळ नाही तेवढा लोकांची डोकं लावायला. पण लोक काय काय वास्तुशास्त्र करतात आणि काय काय करतात ना, भयंकर आहे हे सगळं. अच्छा. सगळं भयंकर आहे. मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, पंचमहाभूतांचं ट्रान्सफॉर्मेशन फार महत्वाचं आहे. मी माझं सांगतो तुम्हाला काय ते. आणि गॅलेक्सीमधनं येणारी एनर्जी, गॅलेक्सीमधनं तुमचा एक्सटर्नल फॉर्ममध्ये बाहेर तुम्हाला काय दिसतंय ते, आणि त्याच्यानंतर तुमचं वास्तूमधलं जे पण गॅजेट्स आहेत या तिघांना कनेक्ट करायचंय. आणि त्याच्यानंतर तुमचं एलिमेंट्स म्हणजे आपलं जे बॉडी आहे ही पण पंचमहाभूतांनी बनलेली आहे. एलिमेंट्स म्हणजे हे 3 गोष्टी जेव्हा मॅच होतात, गॅलेक्सी, एक्सटर्नल फॉर्म, वास्तू आणि तुमची बॉडी, तेव्हा तुम्हाला वास्तुशास्त्राचे बियॉन्ड ऑफ लिमिट्स रिझल्ट्स मिळतात. बियॉन्ड ऑफ लिमिट, एकदम मिरॅक्युलस वे. मग आपले एलिमेंट्स मॅच होण्यासाठी आपल्याला काय करायचंय? प्रत्येक व्यक्तीचं डेट ऑफ बर्थ प्रमाणे त्याचं एलिमेंट समजतं. अच्छा. ते एलिमेंट समजलं की प्रत्येक व्यक्तीला फक्त 2च एलिमेंट इम्पॉर्टंट असतात, त्याच्या मागचं आणि त्याच्या पुढचं. असं तर ते 2 एलिमेंट त्याच्या वास्तूमध्ये असायलाच पाहिजे. ओके. आणि मग ते जर त्या डिरेक्शन मध्ये गेले तर मग ते डिफॉल्ट, असा तो प्रकार आहे. दुसरं, आम्ही वास्तुशास्त्र कसं अप्लाय करतो, प्रत्येक व्यक्तीच्या 4 चांगल्या दिशा असतात, प्रत्येक व्यक्तीच्या 4 वाईट दिशा असतात. 4 चांगल्या दिशांना टॉयलेट बाथरूम आलं तर मग ते गेलं, वाईट डिरेक्शनला तुमचं टॉयलेट बाथरूम गेलं तर मग ते सेव्ह होतं. अच्छा. आणि दुसरं, ब्रेड विनरचं वास्तुशास्त्र पाहिजे, बेड मेकरचं वास्तुशास्त्र, वुमनला, जे लोक म्हणजे वयस्कर आहेत त्यांना हेल्थसाठी, जे एज्युकेशन आणि करिअर करतात त्यांना त्यांचं वास्तुशास्त्र. म्हणजे वास्तू जरी तुमची एकच असली तरी रिझल्ट्स मात्र तुम्हाला वेगवेगळे देणार. एलिमेंट जरी तुमचे तेच असले तरी तेच एलिमेंट प्रत्येकाला वेगवेगळे रिझल्ट देणार. आणि एलिमेंट तुमचे एखाद्याला तेच असलं तर एखाद्या व्यक्तीला एक निगेटिव्ह एलिमेंट सुद्धा निगेटिव्ह रिझल्ट देतं का? तर ते निगेटिव्ह रिझल्ट देत नाही,
ते वेरी होऊन ते रिझल्ट अच्छा. येतात, चेंज होऊन ते रिझल्ट येतात. ओके एवढं डीप आहे ते सगळं. सर, इतक्या वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे वास्तूमध्ये, असा कोणता अनुभव जिथे तुम्हाला पण असं वाटलं की इतक्या डीप पर्यंत गोष्टी काम करतात वास्तूमध्ये, काही असा एक्सपिरियन्स तुमचा? 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम मिरॅक्युलस वेनी रिझल्ट्स आम्ही बघितले त्याच्यामध्ये. वास्तुशास्त्र लोकांना जे माहिती आहे ना ते वेगळं आहे, आणि आम्ही सांगतो म्हणजे स्पेसिफिकली मी जे सांगतो ते वेगळं आहे. कारण जागेमध्ये गेल्यानंतर आम्हाला काही गोष्टी जाणवतात. मग त्या जाणवल्यानंतर आम्ही त्यातल्या काही गोष्टी तिथे शेअर करतो, आणि काही गोष्टी आम्ही तिथे शेअर करत नाही, कारण तुमचा वास्तू ऐकत असतो. बरोबर. आणि एखाद्या लहान व्यक्तीला आपण, एखाद्या वयाच्या लहान मुलाला आपण सारखं जर डॉमिनेट केलं तर तो ऐकणार आहे नाही. का उलट मस्ती करणार आहे? मस्ती, तर तो उलट अजून मस्ती बरोबर, करणार. हां. म्हणून मग आम्ही त्याला जे इन्स्ट्रक्शन्स द्यायचे ते इन्स्ट्रक्शन्स त्याच्या पॅरेंटला देतो. तसं आम्ही त्या जागेच्या ओनरला ते इन्स्ट्रक्शन त्या वास्तूच्या बाहेर जाऊन देतो. ओके. हां, म्हणजे असं असतं की त्या टेरिटरीमध्ये जास्त काही बोलता येत नाही आम्हाला, अशी ती गोष्ट आहे. मग तिने जर ते ऐकलं तर मग ते डिफॉल्ट होतं. अच्छा, मग ते काम उपाय करून पण फायदा नाही, मग ते उपाय करून पण फायदा नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि हे असे काही आम्हाला अनुभव आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि मला त्या ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यावरती रिकॉल्स येतात पूर्ण. मी दिवसभरातनं ज्या पण लोकांना भेटलोय, जेवढे पण वास्तू बघितल्या आहेत, ज्या पण गोष्टींबरोबर समन्वय माझा साधला आहे, त्या सगळ्याचे रिकॉल्स मला येतात प्रॉपर. आणि मग त्याप्रमाणे मी त्यातले काही रिकॉल्स, अर्धे अधिक रिकॉल्स तर मी हील करून टाकतो ऑन द स्पॉट. आणि काही रिकॉल्सला आस्किंगची गरज असते, म्हणजे त्या ऑब्जेक्टची गरज असते. तर ते विचारावं लागतं की बाबा हे तुम्ही करणार आहे का, तुमचे रिकॉल्स असे आले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करणार आहात का, तसे रिकॉल्स आलेले आहेत, करणार आहे का तुम्ही? असे एक्झाम्पल्स तुम्हाला देतो. किंवा एखाद्या याच्यामध्ये काही आध्यात्मिक अजून गोष्टी असतात, काही वस्तू असतात, तर ते सांगतो की तुमच्या वास्तूमध्ये हे रिकॉल्स येतात, तुम्ही हे करायला पाहिजे, ते गोष्टी तिथे सांग. आणि हे रिकॉल्स मलाच येतात असं नाही, मी ज्या लोकांना या गोष्टी शिकवल्या त्यांना पण ते रिकॉल्स येतात. आणि मला तुम्हाला तेच द्यायचंय खरं तर, की तुम्हाला तुमचे रिकॉल्स आले पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हीच तुमचे व्हा, मला प्रत्येक वेळेला माझ्या मागे लागू नका, असं. करेक्ट. इथे काय कोणी अमर्यादित टायमिंग साठी आलेलं आहे का? नाही. प्रत्येक लिमिटेड टाइम आहे. मी लिमिटेड टाइम आहे, थोडे दिवस मी आहे, मग नंतर मी या पृथ्वीवरनं निघून जाणार. मग हे सगळं ज्या गोष्टी आहेत आता मला ज्या प्राप्त झालेल्या आहेत, आणि या जर मला पुढे 100-200 वर्ष टिकवायच्या आहेत, चालवायच्या आहेत, बरोबर, तर त्या ऑब्व्हियसली मला तुम्हालाच मिळालं पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. तर मला वास्तुशास्त्र म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी शिकवतो, पण अंतर्ज्ञानाची प्राप्तीची जी प्रोसेस आहे ती फार महत्वाची आहे. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा सगळा खेळ म्हणजे शून्य आहे सगळं. वास्तुशास्त्रामध्ये अजून 2 पॉइंट्स मी तुम्हाला यामध्ये सांगतो. ते मध्ये असं 1-2 चेंजेस मी वास्तुशास्त्रामध्ये सांगितले होते करायला. कुठला पण वास्तू कन्सल्टंट आला ना की भरपूर चेंजेस करायला सांगतो. मी 3 चेंजेस किंवा कमीत कमी 3 चेंजेस आणि जास्तीत जास्त 7 चेंजेस एवढे चेंजेस केलं तर केस सॉल्व्ह करतो. 1.5 ते 3 महिन्यामध्ये सकारात्मक रिझल्ट्स लोकांना बघायला मिळतात. आणि खूप म्हणजे आपले जे एलिमेंट्स असतात ना, त्या एलिमेंट्सवरतीच ॲक्च्युअलमध्ये मी काम करतो. तर ते जे चेंजेस केल्यानंतर असे एक्सपिरियन्स आमच्याकडे लोकांना आलेले आहेत की बंद पडलेले बिझनेस चालू केलेत आम्ही, किंवा एखादं प्रोडक्ट सेल होत नाहीये तर ते पण सेल व्हायला चालू झालेले आहेत, किंवा रिलेशनशिपमधल्या काही गोष्टी आहेत, हेल्थशी रिलेटेड काही गोष्टी आहेत, मॅरेजशी रिलेटेड काही गोष्टी आहेत. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे केसेस याच्यामध्ये आहेत. पण स्पेसिफिकली जर आपण बघायला गेलं ना की जे पण आपली जी वास्तू आहे त्या वास्तूच्या स्पेसिफिक डिरेक्शनला जर टॉयलेट बाथरूम येत असेल आणि ते जर निगेटिव्ह रोल तिथे जर प्ले करत असेल तर मग तसे त्याचे निगेटिव्ह सुद्धा रिझल्ट तिथे बघायला मिळतात. म्हणजे असे पण गोष्टी वास्तूमध्ये आम्ही बघितलेल्या आहेत. आणि पॅनॉरॉमिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण वास्तुशास्त्र येतं, तर त्याचेही आम्हाला अतिशय भयानक असे अनुभव आम्ही जागेमध्ये बघितलेले आहेत. टेस्टोमोनीला आमच्या क्लायंटचं मी सांगतो तुम्हाला, त्या मॅडमचं पुण्याला पार्लर आहे. आता नाव नाही घेणार मी, ऑलमोस्ट काही लोकांना माहिती असेल म्हणजे. तर ते पार्लर आहे. तर ते पार्लरमध्ये असं व्हायचं की म्हणजे बिझनेस चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण फ्लक्च्युएशन खूप जास्त होत होतं. म्हणजे चालला बिझनेस तर खूप जास्त चांगला चालायचा आणि थांबला तर मग एकदम थांबून जायचा. मग ते नेहमी मी म्हणायचो की अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, पंचमी अशा काही दिवस असतात, त्या दिवसांमध्ये तो फ्लो कमी जास्ती होतो. तर त्यांच्या बाबतीत तसे गोष्टी घडायच्या. तर मी त्यांच्याकडे एक उपाय सांगितला होता. वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी बघून
त्यांचा जो एंट्रन्स होता त्या एंट्रन्सला मी इकडे एक असा स्पेसिफिक एका एरियामध्ये मिरर लावायला सांगितलं आणि त्या मिररमध्ये ज्या पण व्यक्ती त्या पार्लरमध्ये एंट्री करायचे ना तर ते तिथे शूज रिमूव्ह करायचे. तर शूज रिमूव्ह जे करायचे ना तिथे तो मिरर लावलेला होता. तर जेवढे आता समजा 10 लोकांनी शूज रिमूव्ह केले आणि ते जर मिररमध्ये दिसत असतील तर किती होणार? 20 होणार की नाही? मग तसं तिथे मी तो फॉर्म्युला अप्लाय केला आणि त्याच्यानंतर त्या मॅडमची एकदम मिरॅक्युलस वे मध्ये तिथली गर्दी वाढली आणि तिचं फूड काउंटर पण वाढलं आणि खूप चांगले रिझल्ट त्यांना बघायला मिळाले. आणि आज नंतर म्हणजे आनंदाची गोष्ट अशी होती की त्यांनी खूप मोठं अजून एक ब्युटी पार्लरचं ते युनिट त्यांनी घेतलं डुप्लेक्स असं आणि त्याचं संपूर्ण वास्तुशास्त्रासाठी पण त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. पुण्यातलंच आहे आपलं, असं कोणाचं क्लायंटचं सांगणं योग्य नाही नाव, पण ते म्हणजे कदाचित बरं वाटणार नाही सांगणं, पण तर तसं पण केलं होतं. तर हा एक फॉर्म्युला मी तिथे वापरला होता, म्हणजे मला अजूनही आठवतंय ते. असे अनंत प्रकारचे फॉर्म बघा, 1000 ऑफ रेमेडीज आहेत आणि 1000 ऑफ गॅजेट्स आहेत, पण कुठल्या क्लायंट्सला कुठल्या केसला कुठलं काम करणार ह्याच्यामध्ये आमचं अभ्यास आहे, ह्याच्यामध्ये आमची प्रॅक्टिस आहे आणि तीच महत्वाची आहे. तर असे भारंभार आता वास्तुशास्त्र करायचं म्हणजे काय, तर 100 नियम पाळायला सांगितलेला वास्तू कन्सल्टंट आवडेल तुम्हाला का एक 10-12 नियम पाळलेला नियम सांगितलेला वास्तू कन्सल्टंट आवडेल तुम्हाला? करेक्ट. तुम्हाला जे आता शास्त्र येत आहे ते लोकांना पण समजणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक वेळ किती लोक येणार आपल्याकडे तेच प्रश्न घेऊन. तर आता समजा आता मला ती गोष्ट शिकायची आहे, तर मला आज्ञाचक्रेवरती काम करायचं आहे आणि आता त्या गोष्टी ना बऱ्याच चालल्यात, म्हणजे पॉडकास्टही येत आहेत त्याच्यावरती कुंडलिनी जागृत करण्याचा वगैरे. तर हे खरं तितकं महत्त्वाचं आहे का कुंडलिनी जागृत करणं? आणि जर खरं असं इम्पॉर्टंट इतकं असेल तर मग ते तुमच्याकडे आपण शिकू शकतो का? 2-3 गोष्टी आहेत यामध्ये. कुंडलिनी जागृत हा जो विषय तो सगळ्यांसाठी नाही आहे. त्याच्यामध्ये तुमच्या कुंडलीमधला केतू खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, राहू इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, गुरु इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तुमच्या कुंडलीतलं अष्टम स्थान यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि ह्यामध्ये षष्ठ स्थान सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि न्यूमरोलॉजीमधले काही स्पेसिफिक नंबर्स आहेत, ते नंबर्स तुमच्या कंटेंटमध्ये असणं फार गरजेचं आहे. पण कुंडलिनी शक्ती जागृत करताना 2-3 चुका होतात. म्हणजे मेडिटेशन सगळ्यांनी केलं पाहिजे, मी त्याबद्दल म्हणत नाही, मेडिटेशन सगळ्यांनी केलं पाहिजे, पण ती ऊर्जा प्राप्त होण्यासाठी ह्या म्हणजे आत्ता जो मी क्रायटेरिया सांगितलं ह्या लोकांना थोडं पटकन ते प्राप्त होईल आणि इतर लोकांना थोडं हळूहळू प्राप्त होईल. फरक फक्त एवढाच आहे. शक्ती सगळ्यांना मिळणार, शक्ती काय मिळणार नाही कोणाला, असातला काही भाग नाही आहे. दुसरं, तुमच्या घराण्यामध्ये ज्या तुमच्या 7 पिढ्या आहेत मागच्या, यांचा आशीर्वाद तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुमच्या पूर्वकर्मामध्ये पूर्वजन्मामध्ये तुम्ही त्या गोष्टी केलेल्या असणार, त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या जन्मामध्ये पण तुम्ही तशा काही चांगल्या गोष्टी केलेल्या असणं ह्या पण फार महत्त्वाच्या आहेत. हे सगळं कुंडली जागरणसाठी इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. 3 चुका मेडिटेशनला बसताना लोक करतात. एक चूक, जमिनीवरती मांडी घालून बसणे. आसनाशिवाय मांडी घालून बसणे जमिनीवरती हे योग्य नाही, कारण आपली जी ऊर्जा आपण गॅलेक्सीकडनं खेचतो ती जमिनीमध्ये निघून जाते, कारण तो खूप मोठा पॉवर असतो, पॉवर ऑफ द फोर्स येतो. सेकंड, दुसरी चूक अशी करतात, आपली जी पाठी ती लोक भिंतीला टेकून बसतात. म्हणजे तो पण एक सेम केस झाली. तर भिंतीला सुद्धा ती टेकून बसायला नाही पाहिजे, कारण मेन एनर्जी तिकडून जर तुमची ट्रान्स होत असते आणि त्यामुळे काय होतं, हे तुमच्या वास्तूमधले जे शक्ती आहेत, सकारात्मक असो नकारात्मक, ती शक्ती सगळी तुमच्याकडे खेचली जाते आणि ती सगळी तुमच्या बॉडीमध्ये उतरते आणि ती बॉडीमध्ये उतरून त्याचे वाईट परिणाम तुमच्या बॉडीवरती होऊ शकतात. म्हणजे एवढं इफेक्ट आहे त्याचा की तुम्ही डायरेक्ट त्याला जर कनेक्ट होऊन मध्ये तुम्ही उशी ठेवू शकता किंवा इतर गोष्टी तुम्ही ठेवू शकता. तर हा एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे. आणि मेडिटेशन जेव्हा पण करायला बसणार तुम्ही ना, तर शक्य तितकं स्टमक तुमचं एम्प्टी पाहिजे. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये. म्हणजे तुम्ही जर जेवायला तुम्ही जेवलात ना तर तुम्ही काम करा, आराम करा, झोपा काढा, पण मेडिटेशन करू नका, कारण मेडिटेशनसाठी पहिला रोल प्ले करतो तो म्हणजे तुमचा एम्प्टी स्टमक. जेवढा तुमचा स्टमक एम्प्टी तेवढं तुमचं वरतून येणारी एनर्जी पॉवरफुल. जेवढा तुमचा स्टमक लोड तेवढा तुमचे वरतून येणारी एनर्जी तेवढी लो असते. असा तो सगळा प्रकार आहे. पण म्हणून म्हणजे मी माझं शेड्यूल इकडे सांगतो. सकाळचं मी मगाशी सांगितलं पॉडकास्टमध्ये तुमच्या, सकाळी काय होतं ते.
पण नंतर मी दिवसभर काहीच खात नाही आणि मग डायरेक्ट ती एनर्जी मी 3, 3:30, 4, 5 पर्यंत रेजिस्ट करतो आणि मग नंतर जेवतो. दिवसातनं एकदाच जेवतो ओके. आणि मग नंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. हा. म्हणजे हे झाले म्हणजे प्रॅक्टिशनर डेचे दिवस म्हणजे. हम्म. आणि मग नंतर 1-2 किंवा 2-3 चीट डे पण असतात माझे, कारण एवढं सगळं बरोबर. सोशल लाईफ हा. पण सांभाळायचं आहे आपल्याला Yes. आणि लोकांबरोबर जायचंय, बाहेर जायचंय. परत ट्रॅव्हलिंग ट्रिमंडस हो. असतं माझ्या ह्याच्यामध्ये. ट्रॅव्हलिंग हा, मुळे तर त्यामुळे ते शक्य होत रोज नाही फॉलो प्रत्येक. नाही होत ते. हा, रोज फॉलो होत नाही. मग ते थोडंसं मॅन्युप्युलेट करावं लागतं. पण हम्म. प्रयत्न असा असतो की ती एनर्जीचा यूज जास्तीत जास्त लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा घडवून आणण्यासाठी हम्म. करायला पाहिजे. म्हणजे खरं तर हा सगळा 8 तास त्याच्यासाठी आहे. हम्म. पण काय होतं, ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी पहिली गोष्ट आपल्याकडे पाहिजे. म्हणजे आपली बादली भरून वाहिली तरच हम्म. आपण वाटू शकतो. येस. आपलीच बादली अर्धी रिकामी आहे आणि तुम्ही लोकांचं सांगायला जाणार तर काही होणार नाही. नाही. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पण ते आपल्याला माहिती पण पाहिजे पहिली गोष्ट. हम्म. तर बरेच लोक म्हणतात की आम्ही बरेच कन्सल्टंट्सकडे गेलो पण आम्हाला रिझल्ट्स मिळाले नाही. तर रिझल्ट्स तसे मिळणार नाही, कारण पहिली गोष्ट तो कन्सल्टंट फुल ऑन एनर्जी पाहिजे. म्हणजे हा, कन्सल्टंटचीच एनर्जी फुल पाहिजे, येस. तर तो तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. त्यांच्याचकडे एनर्जी डिस्ट्रीब्यूट नाही तर मग तो काय पुढच्या गोष्टी करणार. बरोबर आहे. असं तो प्रकार त्याच्यामध्ये आहे. मग कुंडलिनी जागृत होणं हे खूप महत्वाचं आहे. डेफिनेटली या सगळ्या गोष्टीचे या सगळ्या इंट्युशन्स process. वगैरे येणं. डेफिनेटली. ओके. तरी एक बेसिक किती वेळ प्रत्येकाने मेडिटेशनला दिवसाला बसलं 1 पाहिजे? तास 1 तास. कमीत कमी. 4 ते 5 संधिकाल असतात. नॉर्मली 4 म्हणतात, मी 5 म्हणतो. त्यामधला 3:30 ते 4:30 ब्रह्ममुहूर्त, परत 7:30 ते 7:30 एक असतो, 11:30 ते 1:30 वाजताचा दुपारचा एक असतो, अच्छा. परत 3:30 ते 4:30 दुपारचा एक असतो, संध्याकाळचा 7:30 ते 8:30 असतो. म्हणजे ज्या वेळेला सूर्य एका फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये चेंज करतो शिफ्ट होत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिटेशन करायला पाहिजे. असं कधी उठले बसले असं चालतं. म्हणजे तू काय असतं, म्हणजे मी माझं सांगतो, संपूर्ण एक दिवस उपद्रव शून्य असा दिवस जगून बघायचा. उपद्रव शून्य म्हणजे मेडिटेशन करणे का, तर उपद्रव शून्य म्हणजे मेडिटेशन करण्याचाच प्रकार आहे. म्हणजे आज कुठलाही उपद्रव करायचा नाही. जसं की शांत बसायचं, काहीच करायचं नाही. हा, म्हणजे उपद्रव करायचाच नाही, काहीच करायचं नाही. म्हणजे चहाच्या वेळेला चहा प्या, नाश्त्याचा नाश्ता करा, खायच्या वेळेला खा, आराम करा, काही करायचं नाही. म्हणजे एकदम उपद्रव शून्य आयुष्य. म्हणजे काय आहे, ह्यामध्ये एक गोष्ट शिकवली आम्हाला की अकर्म राहणे म्हणजे कर्म न करणे का, तर तसं नाही. अकर्म राहणे म्हणजे काहीच न करणे. अच्छा. पूर्ण दिवसभरात काहीच करायचं नाही. मग त्याच्याने काय होतं, एक वेगळ्या प्रकारचा पॉज तयार होतो आणि तो जो पॉज तयार होतो ना, तो तुमच्या पुढच्या ऍक्शन प्लॅन तयार करतो. तुम्ही नाही करत, एक एनर्जी आहे, थर्ड लेवलची एक ती एक्झिस्टन्स पॉवर आहे. ओके. तर ती तुमच्याकडनं ती करून घेते. मग तो पॉज तिथे तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला अकर्म राहणं गरजेचं आहे. मग एक अख्खा दिवस तुम्ही अकर्म राहा, असं एक त्यामधला तो एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे जे मी तुम्हाला संधिकाल सांगितला, ज्या वेळेला त्या वेळेला तुम्ही बसायचं. माझ्या हिशोबाने म्हणजे मी 3 किंवा 4 वेळा बसतो. म्हणजे जास्तीत जास्त 2 वेळा तर होतातच माझे, 3 वेळा पण होतात, कधी 4 वेळा पण होतात. मग तसं मी दिवस माझे ठरलेले आहेत की मी काहीच करत नाही. तो जो प्रकार आहे म्हणजे शून्य, एकदम शून्य म्हणजे शून्य. कारण तो पॉज तिथे तयार झाला पाहिजे. देव आपल्याकडे येतोय. बरोबर. आपण काय करतो, सत्यनारायणाची पूजा करतो, नामस्मरण करतो, अध्याय वाचतो, मंदिरात जातो, सगळ्या गोष्टी. देव जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी तिथे असतो का? नसतो. मी नसतो. मग मी काहीतरी भलत्याच गोष्टी करत असतो आणि देव म्हणतो मी आलो तुझ्याकडे, तुझी अवेलेबिलिटी नव्हती. बरोबर. आता तू म्हणजे मग तिकडे कुठेतरी मिस घ्या. म्हणजे मी जर देवाकडे जातोय पण देव माझ्याकडे येतोय, मग त्यासाठी मी शांत बसलो पाहिजे. मग देव माझ्याकडे येतो, मग देव माझं काम करतो, मग देव माझ्या गोष्टी करतो. देव म्हणजे काय, तर ही जी सृष्टी आहे ना, ही सृष्टी म्हणजेच देव आहे. आणि अजून एक यामध्ये सांगतो, तुम्ही देवाचं करता म्हणजे काय, तुम्हाला एक ऑब्जेक्ट पाहिजे समोर, त्याच्याशिवाय तुम्ही कॉन्सन्ट्रेट आणि फोकस होऊ शकत नाही. करेक्ट. म्हणून ते ऑब्जेक्ट आहे. तर ते त्याच्याकडे तुम्ही त्या गोष्टी करताय. तुम्हाला सांगितलं तुमच्याच फोटोकडे तुम्ही मागा, तर तेही शक्य आहे. किंवा आरशात उभं राहून मागा. बरेच ठिकाणी आरसा पण मॅनिफेस्टेशनसाठी वापरला, मिरर टेक्निक. मग ते जस्ट लाईक देअर आहे. मग तसंही तुम्ही करू शकता. पण लोकांचं कसं आहे की एक विशिष्ट मूर्ती बघितल्याशिवाय त्यांना समाधान होत नाही. गणपतीची, असं पण एक आहे. मग ते काय असं, तो एक कनेक्ट असतो, तो कनेक्ट तिथे पटकन होतो, म्हणून तो तसं करायचं. म्हणजे मला काय त्यांच्यावर तुम्ही करू नका असं नाही म्हणायचं, पण दिस इज अ वन काइंड ऑफ द लेवल ऑफ द स्पिरिच्युअलिटी. म्हणजे स्पिरिच्युअलिटीचे वेगवेगळे लेयर्स आहेत, तर त्यामधला तो एक लेअर आहे. मग त्याला काय मी डिनाय करतो अशातला भाग नाही. आय ऑल्सो एक्सेप्ट इट.
म्हणजे मी स्वतः करतो त्या सगळ्या गोष्टी का, पण आपण काय करतो, आपण आपल्याला तिथे गृहीत धरू शकत नाही म्हणून मग ते करत असतो. मग नंतर एक फेज असा येतो की आपण फक्त पॉजमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे देव आपल्यावरती काम करतोय की नाही, मग त्याला देव आपल्यावरती काम करतो तर त्याला तो वेळ देणं इम्पॉर्टंट आहे, तो आपण देत नाही आणि म्हणून आपल्याला रिझल्ट मिळत नाही. मग ते आहे, म्हणून मग ते मी म्हटलं की अकर्म राहणे, अकर्म पण तेवढं राहता आलं पाहिजे. आणि मग पुढे जे मी मधले कातर वेळा सांगितल्या त्या ट्रान्झॅक्शन टाइम म्हणतो आम्ही त्याला, तर त्या ट्रान्झॅक्शन टाइममध्ये तुम्हाला शांत बसता आलं पाहिजे. मग ते शांत बसणे असं जर तुम्ही केलं आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर तुम्ही ते केलं आणि ते ज्या पण मी रूल्स सांगितले तुम्हाला ते, आणि मग असं जर तुम्ही केलं तर साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर जर केलं तर मी लवकर ट्रान्स करून देऊ शकतो. 21 दिवस ते 45 दिवस किंवा 21 दिवस ते 90 दिवसामध्ये मी ते ट्रान्स करून देतो. आणि ज्यांनी त्यांनी इंडिव्हिज्युअल केलं तर 3 महिने 6 महिने किंवा 9 महिन्यात व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पण काही लोकांचं मध्ये एक दीड वर्ष, आता आमच्याकडे आहेत काही लोक त्यांचे एक दीड वर्ष पण अजून झालेलं नाहीये, पण ते लागलेत, काही कंटाळले, गेले, निघून गेले. आता त्याला मी काही करू शकत नाही. पण मी नाही म्हणतो माझ्याबरोबर असं का, तर ऑलरेडी ज्या एका दहीचं पनीर झालंय बरोबर आणि एक मिल्क आहे प्युअर मिल्क, तर तो त्याचं करेल तर तो लवकर विरजणार नाही. हो बरोबर. पण तो माझ्याबरोबर करेल तर लवकर विरजेल. पण ते थोडंसं ते कनेक्ट तुम्हाला मिळालं पाहिजे. तो जर कनेक्ट मिळाला तर मग म्हणून मग तुम्ही ते इझिली होतं. मग एखाद्या चांगल्या व्यक्तीचे एनर्जी, चांगल्या व्यक्तीची ऊर्जा जशी तुम्हाला लाभते तशी ते लोक, म्हणून आपण काय म्हणतो गुरु सहवास पाहिजे. बरोबर. मग गुरु सहवास म्हणजे का राहायचं सहवासामध्ये, तर मग त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे, म्हणून तसं करायचं असतं. सर तुम्ही मगाशी ना वास्तू व्हिजिटच्या वेळी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज पण खूप नोटीस झाल्यात असं म्हणाले, तर ते काय गोष्टी नोटीस झाल्यात? कसं आहे, या जगामध्ये जशा सकारात्मक शक्ती आहेत तशा नकारात्मक शक्ती सुद्धा आहेत. माझ्या वास्तुशास्त्राच्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक वेळा या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तर आता रिसेंटली काही केसवरती मी काम केलं, त्या तुमच्याबरोबर शेअर करतो. त्यामधली एक केस अशी होती, 1-2 केस मला अशा बघायला मिळाल्या की बरेच वेळेला असं होतं की आपण ऑलरेडी आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते जी आपण यूज करत असतो आणि एक बाजूची प्रॉपर्टी आपण विकत घेतो. मग बाजूची प्रॉपर्टी विकत घेताना कुठलीही हिस्ट्री, जॉग्राफी आपल्याला माहिती नसते. मग त्यावेळेला आपण काय करतो, ती बाजूची प्रॉपर्टी विकत घेतो आणि मधून दरवाजा बनवतो. बरोबर. आणि आपण दोन्ही प्रॉपर्टी एकत्र करतो, जोडी फ्लॅट. तर मग तो जोडी फ्लॅट तसं केल्यानंतर आपल्याकडे आधी गोकुळ नांदत असतं, आपल्याकडे आर्थिक सुबत्ता असते, आपल्याकडे रिलेशन्स चांगले असतात, सगळ्या गोष्टी अतिशय सुरळीत चाललेल्या असतात. आणि तो फ्लॅट जॉईन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अक्षरशः हाहाकार उडालेला असतो. म्हणजे असं बरेच वेळेला अनुभवास येतं. मग तो फ्लॅट जॉईन केल्यानंतर काही नकारात्मक घटना आपल्या जीवनामध्ये घडतात. तो फ्लॅट जॉईन करण्याचे स्पेसिफिक दिवस असतो, काही विधी असते, काही गोष्टी असतात, त्या करायला पाहिजे. त्या कोणी करत नाही, काही बघत नाही, काही करत नाही. फ्लॅट घेतला, रजिस्टर केला, इकडे आलो, भिंत पाडली, दरवाजा बनवला, इंटेरियर डिझायनिंग केलं, संपला विषय. बरोबर. आणि मग नंतर खऱ्या अर्थाने डिस्ट्रक्टिव्ह सायकल सुरू होते आणि त्या डिस्ट्रक्टिव्ह सायकलचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती पडतो. असं आत्तापर्यंत मी फॅक्टरीमध्ये पण बघितलेलं आहे, कमर्शियलमध्ये पण बघितलेलं आहे, इनफॅक्ट लँडमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि या रेसिडेन्शियल केसमध्ये पण आम्ही अनेक वेळा ही गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे. दुसरं पॅनॉरॉमिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये 3ऱ्या मजल्यावरती एका व्यक्तीने सुसाईड केलं आणि त्याचा नकारात्मक इम्पॅक्ट फर्स्ट फ्लोअरवरती राहणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावरती आला, असंही आम्ही ऑब्झर्व केलं. हे कसं म्हणजे तिथले ज्या व्यक्तींनी तिथे पंख्याला लटकून सुसाईड केलं, त्याचे जे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स होते 3rd फ्लोअरचे, ते फर्स्ट फ्लोअरपर्यंत ते येत होते. एवढे तीव्र ते एनर्जीज होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनावरती ते परिणाम होत होते आणि ते तसे तिथे बघायला मिळाले. मग बाकीच्या लोकांना नाही बघायला मिळाले का, किंवा त्यांना का नाही जाणवले, तर काय असतं, हे प्रत्येकाची एक डेस्टिनी असते, प्रत्येकाचं एक कर्म असतं आणि प्रत्येकाचं त्या वास्तूची एक एनर्जी असते. ह्या 2-3 गोष्टी जेव्हा मॅच होतात ना, तेव्हा त्याला तसे रिझल्ट तिथे बघायला मिळतात, निगेटिव्ह एनर्जी बघायला मिळतात. तिसरा पॉईंट यामधला असा आहे की आपण जेव्हा कुठल्या एका नकारात्मक शक्तीच्या फेजमधनं जातो त्यावेळेला आपल्याला 2 गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे आपल्या अंगावरती शहारे येणे आणि दुसरं म्हणजे आपला हा जो हेड ऑफ द पॉईंट आहे त्याच्यावरती हे जे केस आहेत ती केस उभे राहणे, म्हणजे तो पण एक डोक्यावरती शहारे येण्याचाच प्रकार आहे. हा जो सिग्निफिकन्स आहे ना, तो एक स्ट्रॉंग अल्टिमेटम आहे की आपण त्या नकारात्मक शक्तीमधनं चाललेलो आहोत.
ओके. तर हे बरेच वेळेला अनुभव लोकांना आले असतील किंवा हे बरेच वेळेला अनुभव मला तर म्हणजे माझं तर प्रोफेशनच ते आहे. तर मलाही बरेच वेळेला त्याचे अनुभव येतात आणि त्यावेळेला मी त्यांना नेहमी सांगतो की तुमच्या वास्तूच्या अराउंडला पॅरानॉमिकल मुवमेंट्स आहेत आणि त्याच्यापासून कसं बिहेव करायचं किंवा कशा पद्धतीने. अजून एक केस माझ्याकडे मधल्या काळामध्ये आली होती. एक 8 वर्षाची मुलगी होती आणि तिला आरशामध्ये काहीतरी दिसायचं. अच्छा. तर ती आरशामध्ये बोलायची की म्हणजे असा एक नॉर्मल व्यक्ती जसं आपण तुम्ही आम्ही बोलतो तसं ती आरशामध्ये बोलायची. तर तिच्या पालकांना असं वाटलं की खेळत असेल, मजा करत असेल. पण नंतर त्यांनी थोडंसं ऑब्झर्व केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्या गोष्टी ती आरशासमोर बोलतीये त्याच गोष्टी ती इतर ठिकाणी खेळताना पण बोलतीये, त्याच गोष्टी ती इतर ठिकाणी पण जाताना पण बोलतीये किंवा त्याच गोष्टी मग ती शाळेत सुद्धा बोलतीये. मग त्यावेळेला जेव्हा मग एकदा तिच्या शाळेतल्या लोकांची कंप्लेंट आली की ती इथे काहीतरी वेगळ्याच गोष्टी करते, वेगळ्याच वेगळ्या म्हणजे बाकीच्या चिल्ड्रनपेक्षा तिच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या दिसत आहेत. मग त्यावेळेला जे त्याच्या पालकांना ते लक्षात आणून दिलं, निदर्शनास आणून दिलं, त्यावेळेला मात्र ते भयभीत झाले. आणि मग त्यांची एक बहीण आहे माझ्याकडे, माझी क्लायंट आहे, डोंबिवलीची क्लायंट आहेत माझे ते. तर त्यांच्या बहिणीबरोबर तो प्रकार म्हणजे त्यांच्या त्या बहिणीच्या मुलीबरोबर तो प्रकार होत होता खरं तर. मग त्यावेळेला ते माझ्याकडे आले, ते म्हटले भूषण सरांना विचारून. मग ते सगळं आम्ही बघितलं की त्यावेळेला ते लक्षात आलं की कुठल्या तरी नकारात्मक शक्तीशी ती कनेक्ट झाली होती. तर हा एक प्रकार मला बघायला मिळाला. त्यावरती मग काही उपाय सांगितले, काही गोष्टी सांगितल्या. आणि त्यावेळेला ती जस्ट मला वाटतं 2रीला का 3रीला होती आणि त्या वर्षी ती शाळेमध्ये तशी म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत थोडा डल झाली होती ती. पण नंतर ती पास झाली आणि मग ती 4थीमध्ये तिने फर्स्ट क्लास काढला वगैरे. आम्ही ते सगळ्या गोष्टी केल्या तिच्यासाठी आणि ते बाहेर निघाले. ते सगळे केस आम्ही सेटल डाऊन केले. अजून एक यामध्ये असं एक गोष्ट मी निदर्शनास आणून देतो की बरेच वेळेला असं होतं की महिलांच्या बाबतीत काही नकारात्मक शक्ती ओलांडली जाते किंवा महिलांच्या बाबतीत काही नकारात्मक शक्ती ओलांडली गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये वेगळे परिणाम होतात. मग हे सगळ्या गोष्टी पण तिथे बघायला मिळतात. मग आता पुढे का प्रश्न असा पडतो की विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा किंवा ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत. पण माझं एक म्हणणं आहे यामध्ये, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर नकारात्मक परिणाम घडत असेल आणि तुमच्या जीवनामध्ये जर सकारात्मक गोष्टी जर घडत नसतील तर मग त्यावरती तुम्हाला ते बिलीफ ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. हो. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे ह्या एका अनुषंगाने या एका तत्वावरती बघायला पाहिजे की इथून पुढे आपण निव्हिगेट होतोय तर ते रॉंग वेनी चाललोय की राईट वेनी चाललोय. दॅट कॉल्ड स्पिरिच्युअलिटी. ते माहिती असणं महत्वाचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. आणि आम्ही पण तेच म्हणतो की जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम जर तुमच्या जीवनामध्ये तसा घडतोय तर मग त्या गोष्टी तुमच्याबरोबर होत आहेत. मग ते निगेटिव्हली असो अथवा पॉझिटिव्हली. तर अशा पॅनोरॉमिकल ऍक्टिव्हिटीजच्या पण अजून 1-2 घटना अशा आहेत त्यामध्ये की गाडीमध्ये कोणी नॉनव्हेज घेऊन चाललाय आणि त्याची गाडी कुठे सिग्नलला एका अमानुष ठिकाणी थांबली आहे. म्हणजे नवीन गाडी असू सुद्धा ती पूर्ण ब्लँक बंद पडली. म्हणजे गाडी बंद पडणे म्हणजे इंजिन बंद पडणे नाही तर बॅटरी पण बंद पडणे, लाईट पण लागत नाहीये, हॉर्न पण वाजत नाही, पूर्ण डेड गाडी. म्हणजे असे पण अनुभव लोकांकडे आहेत. तर तशी पण एक गोष्ट त्याच्यामध्ये आली. असे वेगवेगळे प्रकारचे पॅनोरॉमिकल ऍक्टिव्हिटीज आहेत. मी स्वतः एकदा कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती उभा होतो आणि तिथे समोर एक स्मशान होतं आणि कुठल्याही प्रकारचं अडसरमध्ये नाही आला आणि एक 2 व्हीलरवाला जागेवरती पडला तिकडे. ऑटोमॅटिकलीच पडला. म्हणजे तिथे काही नव्हतं, क्रॉसिंगला काही नव्हतं, बाजूला काही नव्हतं, स्पीड ब्रेकर पण नव्हता. तो त्याचा चालला, त्याचाच पडला. नंतर त्याला खूप लांबून काही 4 लोक उचलायला आले वगैरे, ते सगळं झालं. पण मी इथे उभं राहून ते सगळं बघत होतो आणि मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांना सांगत होतो की ते समोर जे स्मशानभूमी आहे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती तो झालेला आहे आणि तो पडला त्याचा आणि त्याचाच पडला. आणि तो काय असा नवीन वाहन चालक होता असंही काय वाटलं नाही मला. अगदी रिअलमध्ये त्या गोष्टी, अशा गोष्टी होतात, अशा गोष्टी होतात. सर अजून एक गोष्ट आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल आई वडिलांचा मुलगा बाहेरगावी राहतोय, त्यांना सोडून आई वडिलांची इच्छा असते की तो माझा मुलगा माझ्या सोबत राहायला पाहिजे. तर ह्या पण गोष्टी अशा काम होतात का? जर त्यांची इच्छा आहे ते राहणं तर ते राहू शकतो का तो मुलगा? त्याचं मन चेंज होऊ शकतं का? काय होतं, होऊ शकतं, नाही असं नाही, पण त्याच्या मनावरती काय परिणाम झालेत किंवा त्याच्या लाईफमध्ये काय इन्सिडन्स घडलेत किंवा ह्यांच्या कुंडलीमध्ये तसे योग आहेत का अपत्यप्राप्त,
अपत्याशी रिलेटेड सुख मिळण्याचे मुलाकडे मुलाकडनं, तर मग ते शक्यता करताय. अच्छा. आणि तसंच डिवोर्सचे पण इश्यू असतात की बरोबर म्हणजे त्या बाईला डिवोर्स नाही पाहिजे, बरोबर आहे, पण त्या पुरुषाला बरोबर त्यांनी ऑलरेडी विचार केलाय की मला आता बरोबर. दुसरं लग्न करायचं किंवा डिवोर्सच घ्यायचं, बरोबर. तर त्यांचं पण मन चेंज होतं. करता येतं, ओके. मन चेंज करता येतं त्यांचंही. मुलाच्या बाबतीत जे विचारलं तुम्ही तेही करता येतं. पण आता बरेच वेळेला काय असतं, आपला अट्टहास जास्ती असतो. बरोबर. एखाद्या वेळेला तुम्हाला मुलगा इथे राहायलाच पाहिजे तुमच्या बरोबर, असं नव्हतं. तो तुमच्या बरोबर इथे तुमचं लाईफ शेअर करेल, तो तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येईल, तो तुमच्यासाठी फूड घेऊन येईल, तुमच्यावर आनंद वाटेल, तुमच्यावर थोडेसे क्षण उपभोगेल, तर त्याच्यावरती तुम्ही समाधान मानायला पाहिजे. तुम्ही म्हणाल तू तुझं सगळं तिथलं सोड आणि मावर येऊन राहा, तसं नाही, तर ते शक्य नाही. हो बरोबर. ॲट द सेम टाइम ऑफ द केस, जसं तुम्ही सेकंडली म्हटलात की डिवोर्सच्या केसमध्ये, तर डिवोर्सच्या केसमध्ये ते करता येतं. एखादी व्यक्ती डिवोर्स देत नसेल तरी सुद्धा ते डिवोर्स देऊ शकते. असं करता येतं, असं काही नाहीये. ओके. आणि बाकी मध्ये लिगल ऍक्टिव्हिटीज आणि त्या पण बाकी गोष्टी आहेत असतात. ह्या सगळ्या गोष्टी हिलिंगच्या मदतीने होतात. ह्या गोष्टींना जोपर्यंत तुमची अंतरात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुमची बादली रिकामी आहे असं मला वाटतं. आणि तुमची बादली जर रिकामी असेल तर तुम्ही लोकांना काय वाटणार? नाही, काहीच नाही. मग हे शास्त्र जे आहे, या शास्त्राला आत्म्याची ऊर्जा पाहिजे. नुसतंच मला वास्तुशास्त्र येतं आणि मी वास्तुशास्त्राच्या वस्तू विकतो आणि मी वास्तुशास्त्र शिकवतो आणि धन गोळा करतो आणि भौतिक जीवन जमवतोय आणि इस्टेट प्रॉपर्टी बनवतोय. इस्टेट प्रॉपर्टी बनवणाऱ्यांचा तर विषयच नाही यामध्ये. म्हणजे पहिला रूल काय माहितीये का? एनलाइटमेंटचा पहिला रूल काय माहितीये का? खूप कमीत कमी भौतिक साधनांमध्ये माणूस पाहिजे, म्हणजे बेसिक पाहिजे. तो जर इस्टेट प्रॉपर्टी गोळा करतोय आणि हे करतोय तर त्याच्यामध्ये ती सोल, कारण ती सगळी सोल एनर्जी तिकडे डायल्यूट होते ना. राईट. तुमची जी आत्म्याची ऊर्जा आहे ती खूप लिमिटेड आहे. ती काय, म्हणजे तुमची बॉडी जर 60 किलोची आहे तर ती काय 100-200 किलोची येणार आहे, फार बरोबर. 500 किलोची येणार आहे. 1000 किलोची आली तर तुम्ही जागेवरच राहू शकणार नाही. झालेत की लोक आकाशात उडतात. लोक आकाशात असे, म्हणजे मेडिटेशन करताना माणूस आकाशात आलेला बघितलाय. ह्याच्यामध्ये ते साधू मी बघितलंय. ओके. माझ्या डोळ्यांनी बघितलंय 2004ला. ओके. मी हे ऐकून आहे. मग मी तेच बोलतोय ना तुम्हाला की मला हे सगळे पॅटर्न राईट वे, राईट टाइम, राईट डिरेक्शन, राईट पर्सन्स कडनं मिळाले. समजले तुम्हाला? हे दिस इज अ गॉड गिफ्ट. पण हे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल, माझ्या पूर्वजांची पुण्य असेल, मी मागच्या जन्मी काही चांगली कामं केली असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्रॉपर गोष्टी तशा पाहिजे. तेच जर नसेल तर मग काही खरं नाही. बरोबर आहे. आणि भौतिक साधनांमध्ये कमी पडायचंय. हा सगळ्याचा मूळ हेतू काय, तो साध्य झाला पाहिजे. लोकांना रिझल्ट तुम्हाला द्यायचे आहेत ना, तर तुम्हाला ऊर्जा वाटायची, असं आहे. मग ऊर्जा वाटण्यासाठी पहिले तुमच्याकडे तुमची बादली भरलेली पाहिजे. बरोबर आहे. तर तुम्ही वाटू शकता. खूप छान एक्सप्लेन केलं सर तुम्ही. आणि मला असं वाटतं की हा पॉडकास्ट सुरूच राहावा, पण खूप वेळ पण झालाय. आणि आपण ना लवकरच पास्ट लाईफ रिग्रेशन आणि एनलाइटमेंट या दोन्ही विषयांवरती लवकरच एक पॉडकास्ट घेऊन येऊ. त्यावरती डीपली आपण चर्चा करू. आणि मला खात्री आहे आजचा पण पॉडकास्ट आपल्या प्रेक्षकांना खूप आवडला आहे, कारण इतक्या गोष्टी माझ्यासाठीच नवीन होत्या. वास्तुशास्त्र सोडून पण एनर्जीज किती इम्पॉर्टंट असतात ते तुम्ही सांगितलं. सो मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. म्हणजे कोणाला जर शिकायचं असेल एनलाइटमेंटबद्दल किंवा वास्तूबद्दल काही प्रश्न असतील, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, परत जसं सर म्हणाले ते टॅरो कार्ड पण करतात, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स युनिवर्स.